झी 24 तास एक पाऊल पुढे। उजनी धरणातून येणारं पाणी हाच उस्मानाबाद शहरात सध्या चर्चेचा विषय आहे। येत्या काही दिवसात हे पाणी शहरात येण्याची शक्यता आहे। हे पाणी शहरात प्रत्यक्षात येईल तो दिवस उस्मानाबादकरांसाठी दिवाळीचा दिवस असेल। उस्मानाबाद शहराच्या बाहेर असलेल्या या जलशुद्धीकरण केंद्रात उजनी धरणाचं पाणी येणार आहे। हे पाणी आलं तर उस्मानाबाद, तुळजापूरसह संपूर्ण मराठवाड्यालाच मोठा दिलासा मिळणार आहे। 2009 साली ही पाणी पुरवठा योजना मंजूर झाली। पहिली योजना होती ती 102 कोटींची। नंतर मात्र या योजनेत बदल करण्यात आले आणि योजना झाली 182 कोटींची। त्यातही केंद्र आणि राज्य सरकारकडून वेळेवर निधी न मिळाल्यानं योजना रखडली। राजकारणामुळेही विलंब झाला। आता अखेर 114 किलोमीटर अंतरावरून हे पाणी उस्मानाबादेत येऊ घातलंय। हे पाणी जे आहे ते 80 लाख लिटर पाणी येणं अपेक्षित आहे। त्यातलं निम्म आपण उस्मानाबाद शहरासाठी ठेवणार आहोत। म्हणजे साधारण 40 लाख लिटर उस्मानाबाद शहरवासियांसाठी राखीव राहील। 10-1 लाख लिटर जे आहे ते तुळजापूर जे शहर आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला माहिती आहे की फ्लोटिंग पॉप्युलेशन तिथे आहे, तर 10 लाख लिटर टँकरने तिकडे पाठवण्याचं नियोजन आहे। दुसरीकडे यावरूनही श्रेयवादाचं राजकारण सुरू झालंय। काँग्रेस राष्ट्रवादीच्या श्रेयवादाच्या लढाईत ही योजना रखडल्याचा आरोप विरोधक करतायत। प्यायचं पाणी जे आहे ते पुरवण्यात आज मला वाटतं शासन पूर्णतः अपयशी आहे। फक्त उजनीच्या पाण्याच्या घोषणा मला वाटतं 2009 पासून केल्या जातात। 102 कोटीची योजना मंजूर केली म्हणून सांगितलं गेलं, पुन्हा तिचं 183 कोटीत रूपांतर झालं। अजून सुद्धा ही सत्ताधारी मंडळी मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस म्हटली होती की 3 महिन्यात आम्ही तुम्हाला पाणी पाजू, पण निवडणूक होऊन जवळपास 14 महिन्याचा कालावधी लोटलाय तरी सुद्धा उजनीचं पाणी हे अद्यापपर्यंत आलेलं नाही। काहीही असो, पण हे पाणी शहरात आलं तर उस्मानाबादकरांची तहान कायमची भागणार आहे। उस्मानाबाद शहराला सध्या तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। सुमारे 150 ते 200 किलोमीटर अंतरावरून टँकरनं शहराला पाणी पुरवठा होतोय। अशा वेळी उस्मानाबादकरांचं लक्ष लागले ते उजनी धरणातून होणाऱ्या पाणी पुरवठ्याकडे। आपण ज्या जलशुद्धीकरण केंद्रात उभे आहोत त्याच ठिकाणी उजनी धरणातनं पाणी येणार आहे आणि हे पाणी कधी येणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागेल। उजनी धरणातून सुमारे 80 दशलक्ष लिटर पाणी दररोज मिळणार आहे। यातलं 40 दशलक्ष लिटर शहरासाठी तर उर्वरित पाणी तुळजापूर आणि इतर काही तालुक्यांनाही मिळणार आहे। ऐन दुष्काळात पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यात येणाऱ्या या पाण्यामुळे उस्मानाबादेत दिवाळीत साजरी होण्याची शक्यता आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह संदीप साखरे, उस्मानाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।